आणि आता पाहूयात आमचं इलेक्शन स्पेशल सेगमेंट बोल बिनधास्त। मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास राहिलाय की राजकारणातल्या विषयांवर चित्रपट निर्माण होतात। मात्र आता काळ असा आहे की या चित्रपटांवरनं सुद्धा वेगळं राजकारण रंगतंय। धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 असे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले, मराठी मनांचा त्यांनी ठाव घेतलाय। मात्र धर्मवीर 1 च्या वेळची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आणि आता धर्मवीर 2 च्या वेळची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती यात बरंच अंतर आहे। पुलाखालून मधल्या काळात बरंच पाणी वाहून गेलंय। त्यामुळे बघूयात धर्मवीर 1 आणि 2 या चित्रपटांविषयी प्रेक्षकांना नेमकं काय वाटतंय। झी 24 तासच्या बोल बिंदास कार्यक्रमात आज जाणून घेणार आहोत याच धर्मवीर चित्रपटाविषयी मराठी मनात नेमकं काय आहे। दादा येऊ का सेल्फी मध्ये? धर्मवीरांसोबत सेल्फी काढताय, पिक्चर पण बघायला आलात। पिक्चर पहिला बघितला होता धर्मवीर पार्ट 1? मी असं मोबाईलवरती बघितलेला, पण साहेबांची कथा भरपूर मोठी आहे, ठाण्यामध्ये ऐकलेलं आहे। खूप मोठं हे केलेलं आहे, योगदान आहे त्यांचं। त्यामुळे मी साहेबांना असं तर बघितलं नाही, लहानपणापासून त्यांची कथा ऐकली, पण आता पिक्चर बघायला आलो। आनंद दिघेंवरचा तुम्ही धर्मवीर 1 बघितलाय? 1 बघितलं, ते आम्हाला आनंद दिघेचं काम आवडलं आणि ते खरं आहे ठाण्यातलं। पण त्याच्यावरनं जे प्रश्न उपस्थित केले पुढे ते तुम्हाला पटत नाहीयेत? ते पटत नाहीये, खरंच सगळंच खरं नाहीये 99%। त्याला कोणी मारलं, काय झालं वगैरे हे सगळं खोटं आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रचार करतोय, त्यांचा हा प्रचारपट आहे असं वाटतंय? नाही, असं काही मला वाटत नाही, कारण ते कुठल्या उद्देशाने केले ते आपल्याला माहिती नाही। मग त्या अर्थाने आपण असं काहीतरी आपल्या मनात आलं की या उद्देशाने केलं, त्या उद्देशाने केलं असं आपण सांगू शकत नाही। हा छोटा कार्यकर्ता आपल्याला सापडलेला आहे। बघा कसा वाटला पिक्चर? भारी होता। धर्मवीर 1 बघितला का? नाही। डायरेक्ट धर्मवीर 2 ला? हो। कोणाबद्दल आहे पिक्चर? माहित नाही, आता बघितलं समजेल। धर्मवीर पिक्चर कोणाविषयी माहित नाही? ते रिॲलिटी दाखवली आहे, रिॲलिटी जे काय घडलं। आनंद दिघे साहेबांची जी 5 हिस्ट्री आहे ती पण काही प्रमाणात दाखवलेली आहे। आजी काय पिक्चर बघायला आलात का? होय होय, कुठला पिक्चर आहे? मला नाव नाही माहिती। धर्मवीर 2 पिक्चर आहे? धर्मवीर, हा हा। याच्या आधी पण एक आला होता, बघितला का? नाही नाही नाही, फर्स्ट टाइम। अखेर धर्मवीर 2 हा चित्रपट मी पाहिलेला आहे। या चित्रपटातले संवाद, अभिनय आणि अर्थातच पटकथा यांची जोरदार चर्चा, हवं तर म्हणा मतमतांतर ही सध्या गाजतायत। हा चित्रपट बघितल्यानंतर एक गोष्ट मात्र जाणवली की आधीच्या पिढीमध्ये आपला इतिहास पुढच्या पिढीला कळावा याकरता राजकीय बखरी लिहिल्या जायच्या। आता काळ बदललेला आहे, बखरींचं स्वरूपही बदललं आहे। आता राजकीय बखरी नाही तर राजकीय चित्रपट लिहिले, निर्मिले आणि दाखवले जात आहेत। अर्थातच भविष्याचा माग घ्यायचा असेल तर वर्तमानात दाखवले जाणारे हे राजकीय चित्रपट आणि त्यांमागे असणाऱ्या भूमिका यासुद्धा तितक्याच डोळसपणे बघायला हव्यात। बोल बिनधास्तच्या या कार्यक्रमात मी मनश्री पाठक, माझे सहकारी नितेश सोनवणेसह झी मीडिया, मुंबई।